पहिली चिठ्ठी, पहिलं आव्हान. मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेट. घ्या पुढची चिठ्ठी घ्या. गाणं ओळखायचं. हा हिंदी गाणं. कुठलं गाणं? अभिनंदन. अभिनंदन. झी मराठी कडून. तिसरं आव्हान. म्हण ओळखायची आहे. दस 20 10 9 8 ऐकावं जरा. 7 6 5 4 3 वेळ संपली. काय होतं? 100 सोनार की 1 लोहार की. नाही नाही, त्यांना वाटलं 100 सोनार की वगैरे जाऊ द्या, कोंबडं कापते असं वाटलं. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. पहिलं म्हणजे ते पुष्कळ म्हणजे अबोल असल्यामुळे ना, मी कितीही काही चांगलं केलं ना तरी कौतुक नाही करत, तर त्यांनी माझं कौतुक करावं, रोज कौतुक करावं. थांबा, आता अभिनय कसा केला तुळूमध्ये सांगा. भारी एडी ऍक्टिंग म्हणतो. कळलं तुम्हाला? कळत नाही हा प्रॉब्लेम आहे. नाही कळलं मला. कौतुक. बरं, दुसरी अपेक्षा. मला 4 व्हीलर शिकायची खूप इच्छा आहे, पण ते म्हणतात नाही तू कुठेतरी गाडी ठोकशील तर तू काही शिकू नको, मी चालवतोय बरं आहे, तू माझ्या बाजूला बस. गाडी शिकायची आहे, ते इच्छा आहे तर पूर्ण करा ना. इच्छा पूर्ण होतोय, पण काय माहिती आहे लेडीज लोकांच्या हातात गाडी दिलं तर आधी ठोकतात. ऑब्जेक्शन. असं बिलकुल नाहीये. अशा कितीतरी दाखवीन तुम्हाला. किंबहुना शाळेतल्या मुलांना सोडणाऱ्या सुद्धा आमच्या माऊली आहेत, वहिनी आहेत. त्यामुळे तुमचं हे वाक्य आम्ही ऐकूनच घेणार नाही. काहीतरी कारण सांगू नका ना, द्यायची नाही तर नाही सांगा डायरेक्ट. कधी देताय बोला परमिशन? परमिशन आहे, कधी घेऊन जाऊ शकते ती. अच्छा, कळलं तुम्हाला? हो कळलं. ठीक आहे. बरं, आता तुम्ही सांगा मला तिसरी अपेक्षा. तिसरी अपेक्षा म्हणजे जेव्हा आमचं नवीन म्हणजे लग्न झालं तेव्हा हे मला प्रत्येक माझ्या वाढदिवसाला गजरा आणून द्यायचे. आता मला सांगायला लागतं हो गजरा आणा, तर त्यांनी गजरा आणून द्यावा माझ्या वाढदिवसाला नेहमी. आणून देईन. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.